मुलांनो इकडं लक्ष द्या. आता 8वी मध्ये आपलं पहिलं प्रकरण जे आहे तर पहिलं प्रकरण आपलं संपलंय आणि ह्यामध्ये आपण काय करतोय बघा की दुसरं प्रकरण काय असणार आहे. तर यामध्ये हे जे असणारं दुसरं प्रकरण जे आहे काय असणार बघा की पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल असं आपण त्याच्यामध्ये म्हणतोय. म्हणजेच आपण जर बघितलं की आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो बघा की समांतर रेषा आणि छेदिका किंवा समांतर रेषा व छेदिका असं आपण त्याच्यामध्ये असणार अर्थ त्याचा आपल्याला होतो. तर आपल्याला माहिती आहे समांतर रेषा म्हणजे काय असणार आहे की पहिली संकल्पना जर आपण जर बघितलं तर समांतर रेषा म्हणजे एकमेकाला समांतर असणाऱ्या रेषा हे आपण त्याच्यामध्ये बघतोय. आता आपण काय करतोय बघा की पहिलाच कॉन्सेप्ट जो आहे पॅरलल लाईन्स. बघा की पॅरलल लाईन्स म्हणजे काय असणार आहे की ज्या रेषा एकमेकाला किती वाढवल्या असता छेदत नाहीत किंवा द लाईन्स विच आफ्टर एक्सटेंडिंग डज नॉट इंटरसेक्ट इच अदर किंवा काय म्हणलेलं आपण त्याला द लाईन्स काय असणार आहे विच डज नॉट बघा विच डज नॉट इंटरसेक्ट विच डज नॉट इंटरसेक्ट म्हणून एकमेकाला न छेदणाऱ्या असणाऱ्या रेषा डज नॉट इंटरसेक्ट इच अदर आफ्टर एक्सटेंडिंग म्हणजे काय नंतर किती वाढवा तुम्ही तर त्या रेषा ज्या आहेत ती एकमेकाला कधीही छेदणार नाहीत हे लक्षात घ्या. किंवा आपण काय म्हणलेलं आहे दुसरी डेफिनेशन आपण काय करतो बघा ही महत्वाची असणारी डेफिनेशन आहे द लाईन्स. बघा द लाईन्स इन सेम प्लेन द लाईन्स इन सेम प्लेन एका प्रतलातील असणाऱ्या रेषा. बघा एका प्रतलातील असणाऱ्या रेषा किंवा द लाईन्स इन अ सेम प्लेन विच डज नॉट इंटरसेक्ट काय असणार आहे विच डज नॉट इंटरसेक्ट द लाईन्स इन अ सेम प्लेन विच डज नॉट इंटरसेक्ट each which does not intersect each other which does not intersect each other are called. So these are called parallel lines. तर ह्या ज्या असणाऱ्या रेषा ज्या आहेत की त्या एका प्रतलातील असणाऱ्या रेषा आणि त्या एकमेकाला कधीही छेदणार नाहीत हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीच्या असणाऱ्या रेषा जर आपण जर बघितलं तर ह्या काय असणार आहेत पॅरलल लाईन्स. मग यामध्ये आपण जर बघितलं तर दोन रेषा आपण काढतोय तर दोन समांतर असणाऱ्या रेषा आपण काढतोय बघा. तर ह्या ज्या रेषा ज्या आहेत आता लाईन्स म्हटलं की आपल्याला दोन्हीकडं ॲरो पाहिजेत हे लक्षात घ्या. त्या दोन्ही रेषांचे ॲरो म्हणजे काय झाले की त्या दोन्ही बाजूला वाढू शकतात हे लक्षात घ्या. तर लाईन्स विच आर इंटरसेक्ट आर विच डज नॉट इंटरसेक्ट असं आपण म्हणतोय. इंटरसेक्ट म्हटलं की ते समांतर रेषा होणार नाहीत पण ज्या रेषा एकमेकाला कधीही इंटरसेक्ट होणार नाहीत अशा ज्या रेषा ज्या आहेत त्या रेषा म्हणजे काय असणार आहे पॅरलल लाईन्स. मग आपण इथं लाईन एल आणि लाईन एम अशा दोन रेषा आपण काढल्या. तर अशा पद्धतीनं आपण काय म्हणतोय बघा तर यामध्ये लाईन एल पॅरलल काय असणार आहे तर अशा पद्धतीनं लाईन एल अँड लाईन एम दाखवतो ना आपण अशा पद्धतीनं सिम्बॉल
हा आपण दाखवतोय. म्हणजे लाईन एन अँड लाईन एन याचा अर्थ काय झाला बघा. तर यामध्ये लाईन एल अँड काय असणार आहे लाईन एम आर काय असेल पॅरलल टू इच अदर असं आपण त्याच्यामध्ये म्हणतोय. लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं दाखवताना आपण सिम्बॉलिकली हे या पद्धतीने दाखवतोय लाईन एल पॅरलल लाईन एम. तर अशा पद्धतीनं आपण दाखवताना सिम्बॉलिकली दाखवतोय आणि त्याचा अर्थ काय होतो लाईन एल अँड लाईन एम आर पॅरलल टू इच अदर. त्यानंतर पुढचा असणारा अजून एक कन्सेप्ट आहे तो असणार आहे ट्रान्सव्हर्सल. पण त्यापूर्वी आपण जर बघितलं ट्रान्सव्हर्सलच्या डेफिनेशनच्या पुढे जायच्या आधी आपण अवतीभोवती असणाऱ्या पॅरलल लाईन्स आपल्याला बघायचे. त्यामध्ये आपण एक्झाम्पल जर बघितलं आपण तर काय असणार तर बार्स ऑफ द विंडो हे जे आहे ऑलवेज पॅरलल विथ इच अदर. बार्स अँड विंडो आर पॅरलल विथ इच अदर असं आपण त्याच्यामध्ये बघतोय. किंवा स्ट्रेट असणारे रेल्वे बार्स जे आहेत रेल्वेचे रूळ स्ट्रेट असणारे रेल्वेचे रूळ जे आहेत हे आपण बघतोय. म्हणजेच हे पहिले एक्झाम्पल जर आपण बघितलं की तिथे असणारे गज किंवा बार्स ऑफ द विंडो आर ऑलवेज पॅरलल टू इच अदर आणि खिडकी जे आहेत हे त्याच्यात असणारे ट्रान्सव्हर्सल हे आपण त्याच्यामध्ये बघतोय. तर अशा पद्धतीनं ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघतोय हे लक्षात घ्या. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल जर आपण जर बघितलं तर काय असणार आहे रेल्वेज स्ट्रेट असणारे रेल्वे बरं का. रेल्वे शक्यतो आपण जर बघितलं तर स्ट्रेट नसतात. रेल्वे रूळ जे आहेत ते एकमेकाला पॅरलल असतात पण ते स्ट्रेट नाहीत म्हणजे लाईन्स म्हणून त्याला म्हणता येणार नाही. तर रेल्वेज जे आहेत स्ट्रेट असणारे रेल्वेज तर हे एकमेकाला पॅरलल असणार आहे. तर अशा एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये आपण बघतोय. आता पुढचा पॉइंट आहे ट्रान्सव्हर्सल किंवा यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतोय छेदिका. इथं मात्र आपल्याला किती लाईन आहे ट्रान्सव्हर्सल दोन पॅरलल लाईन्सला काय होते इंटरसेक्ट होते हे लक्षात घ्या. तर यामध्ये आता हीच डायग्राम आपण काढतोय. या डायग्राम मध्ये आपण काय करतोय बघा ह्या दोन रेषा आपण काढल्या आणि ह्या ज्या असणाऱ्या दोन रेषा ज्या आहेत बघा लाईन एल आणि लाईन एम वरच्याच दोन रेषा आपण त्याच्यामध्ये काढले ही एल आणि ही एम. तर अशा पद्धतीनं आपण काय करतोय बघा ह्या दोन रेषा आहेत आणि यामध्ये आपण अजून एक रेषा काढली. ही जी रेषा ही या दोन पॅरलल लाईन्सला काय असणार आहे छेदणार आहे आणि ह्याला आपण काय म्हणलेलं आहे लाईन. आपण ह्याला लाईन एल म्हणू बघा. तर अशा पद्धतीनं आपण काय करतो बघा हे लाईन एल त्यानंतर लाईन एम आणि लाईन एल तीन रेषा आहेत. आता लाईन एल जे आहे ज्या पॉइंटला लाईन एम ला इंटरसेप्ट करेल तो पॉइंट आपण घेतलं नाव ए आणि लाईन एन ला ज्या पॉइंटला इंटरसेक्ट करेल द लाईन एल विच इंटरसेक्ट लाईन एम ऍट पॉइंट ए अँड लाईन एन ऍट पॉइंट बी. तर अशा पद्धतीनं आपण काय करतो बघा. तर अशा पद्धतीनं ह्या ज्या असणाऱ्या रेषा ज्या आहेत ह्या रेषा आपण त्याच्यामध्ये बघतोय. तर ह्यामध्ये आपण काय बघितलं की लाईन एल आणि लाईन एम ही काय असणार आहे बघा एका लाईन एल नावाच्या छेदिकेने टू डिस्टिंक्ट पॉइंट आहेत. डिस्टिंक्ट म्हणजे सेपरेट. डिस्टिंक्ट पॉइंट ए अँड बी आर सेपरेट पॉइंट. म्हणून यामध्ये आपण काय करतोय की ह्या डायग्राम मध्ये आपण काय करतोय लाईन एल इंटरसेक्ट लाईन एल इंटरसेक्ट लाईन एम ऍट पॉइंट ए अँड लाईन एम काय म्हणलेलं आहे लाईन एन ऍट
पॉइंट बी. तर या लाईन एम आणि लाईन एन अशा ज्या दोन रेषा आहेत की ज्या एकमेकाला पॅरल मध्ये असणार आहेत, म्हणून यामध्ये वेअर आपण काय म्हणेल बघा की लाईन एम पॅरलल लाईन एन. तर अशा पद्धतीनं ह्या ज्या दोन रेषा आहेत ह्या दोन रेषाला काय असणार आहे, ह्या रेषा समांतर असणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून त्यानुसार आपण ट्रान्सव्हर्सलची नेमकी डेफिनेशन हे आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. काय असणार आहे बघा, इफ ए लाईन, बघा इफ ए लाईन इंटरसेक्ट, काय असणार आहे, इफ ए लाईन इंटरसेक्ट्स, इफ ए लाईन इंटरसेक्ट्स गिवन टू पॅरलल लाईन्स, गिवन टू काय असणार आहे, पॅरलल लाईन्स, गिवन टू पॅरलल लाईन्स, इंटरसेक्ट गिवन टू पॅरलल लाईन्स इन काय असेल, टू डिस्टिंक्ट पॉइंट, टू डिस्टिंक्ट पॉइंट ए अँड बी, डिस्टिंक्ट पॉइंट ए अँड बी ते आपण कंसामध्ये घेतले. टू डिस्टिंक्ट पॉइंट ऍट ए गिवन प्लेन, किंवा काय असणार आहे, दिलेल्या प्लेन मध्ये काय करतो बघा, ऍट गिवन प्लेन, दिलेल्या प्लेन मध्ये जर एखादी रेषा दोन समांतर रेषाला दोन वेगळ्या बिंदूमध्ये छेदत असेल तर त्याला आपण मराठीमध्ये छेदिका म्हणतो आणि इंग्लिशमध्ये. सो दिस लाईन इज कॉल्ड, काय असणार आहे, सो दिस लाईन इज कॉल्ड ट्रान्सव्हर्सल. म्हणून डायग्राम मध्ये जर आपण बघितलं तर लाईन एल इज इंटरसेक्ट the two line M and N at two distinct point A and B. Hence, काय असणार आहे, लाईन L is transversal. So therefore आपण काय म्हणतो इथं की लाईन L is काय असणार आहे, ट्रान्सव्हर्सल, ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स, टू पॅरलल लाईन्स L and N. तर अशा पद्धतीनं ते आपण बघतोय. तर अशा पद्धतीनं बघा खिडकीचा गज आहे, खिडकीच्या गजामध्ये असणारी खिडकीची चौकट ही जी आहे ते ट्रान्सव्हर्सल म्हणून असणार आहे, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं हे पॉइंट आपण त्याच्यामध्ये बघतोय. आता तिसरा महत्वाचा पॉइंट आहे अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल, अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल, अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल लक्षात आली तुम्हाला. तर ट्रान्सव्हर्सलने तयार केलेले अँगल्स हे आपण त्याच्यामध्ये बघतोय, अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल. आता ह्यामध्ये आपण जर बघितलं की दोन समांतर रेषा आपण बघतोय, दोन समांतर रेषा ज्या आहेत बघा, ही लाईन एल, ही लाईन एम असं आपण त्याच्यामध्ये म्हणतोय. आता यामध्ये पॉइंट्स आपण घेतलेत, ह्या लाईन एल वर पी आणि क्यू असे दोन पॉइंट आहेत. त्याचबरोबर खाली लाईन एम आहे, त्याच्यामध्ये काय असणार बघा, आर आणि एस असे दोन पॉइंट आपण त्याच्यामध्ये बघतोय, आर आणि एस असे दोन पॉइंट आपण त्याच्यामध्ये बघतोय. आणि त्याचबरोबर इथं आपण काय करतोय बघा, ही रेषा बघतोय, ही जी आहे त्याला आपण म्हणलं लाईन एन. तर या लाईन एन वर आपण काय करतोय बघा, ए आणि टी. तर लाईन एन वर ए आणि त्याचबरोबर काय असणार आहे, टी असे पॉइंट्स आहेत. त्याचबरोबर इथं
हे दोन पॉइंट, ज्या पॉइंट मध्ये लाईन एल आणि लाईन एम ला लाईन एल हे काय होईल, छेदेल किंवा ज्या पॉइंटला ते इंटरसेप्ट करेल, तर त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, तर एम आणि एन असे पॉइंट्स आपण त्याच्यामध्ये बघितले. आता यामध्ये आपण काय करतो बघा, तर यामध्ये आपल्याला वेगवेगळे टू डिस्टिंक्ट पॉइंट ऑफ इंटरसेक्शन्स हे आपल्याला बघायला मिळतील. सो देअर आर काय असणार आहे, टू डिस्टिंक्ट म्हणजे वेगळे पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ड्यू टू ट्रान्सव्हर्सल. तर यामध्ये आपण काय करतो बघा, हे जे असणारे ट्रान्सव्हर्सल मुळे दोन पॉइंट आपण बघतोय आणि हे जे असणारे दोन पॉइंट जे आहे, तो दीज आर पॉइंट काय असेल, एम अँड पॉइंट एन. तर अशा पद्धतीनं हे दोन पॉइंट आहेत, हे पॉइंट आपण त्याच्यामध्ये बघतोय. आता यामध्ये आपल्याला जवळजवळ 8 वेगवेगळे अँगल्स फॉर्म होतात. तर 8 डिफरंट अँगल्स आर फॉर्मड. 8 डिफरंट अँगल्स आर फॉर्मड ड्यू टू वन ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल किती असतात हे लक्षात घ्या, वन ट्रान्सव्हर्सल. तर अशा पद्धतीनं जवळजवळ 8 वेगवेगळे अँगल्स हे आपल्याला एका ट्रान्सव्हर्सल मुळे, वन ट्रान्सव्हर्सल अँड काय असणार आहे, टू पॅरल लाईन. दोन पॅरल लाईन्स आणि एक ट्रान्सव्हर्सल असेल तर ह्यातनं आपल्याला जवळजवळ काय असणार आहे बघा, 8 वेगवेगळ्या प्रकारचे अँगल्स हे आपल्याला फॉर्म येतात. आणि हे अँगल्स जे आहेत ते पेअरिंग मध्ये, म्हणजे सो दीज आर प्रेझेंट इन द पेअर्स, जोडीमध्ये असणार आहेत. हे लक्षात घ्या, कोणांच्या जोड्या वेगवेगळ्या प्रकारे असणार आहेत. सो दीज अँगल्स आर ग्रुप्ड इन डिफरंट पेअर्स. आता यामध्ये आपण काय करतो बघा, पहिली पेअर जर आपण बघितली तर काय असणार आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स यामध्ये आपण काय म्हणतोय मराठीमध्ये, संगत कोन. बघा मराठीमध्ये काय म्हणतोय, संगत कोन. हे जे आहेत, द आर्म्स ऑफ द ट्रान्सव्हर्सल ऑफ पेअर ऑफ अँगल इन द सेम डायरेक्शन. हे लक्षात घ्या. तर आर्म्स ऑफ ए ट्रान्सव्हर्सल, आर्म्स ऑफ ए कोणाचे, ट्रान्सव्हर्सल ही जी रेषा आहे त्याचे असणारे आर्म्स. ह्यामध्ये आपण जर बघितलं संगत कोन, तर आपल्याला या पद्धतीनं असणारे संगत कोन आपण बघू शकतो, किंवा ह्या पद्धतीने असणारे संगत कोन आपण बघू शकतो, किंवा हे दोन असणारे संगत कोन असणार आहेत, किंवा हे दोन असणारे संगत कोन आहेत. तर असे असणारे पेअर्स हे आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. तर आर्म्स ऑफ ए ट्रान्सव्हर्सल ऑफ पेअर ऑफ अँगल ऑफ काय असणार आहे, पेअर ऑफ अँगल आर इन सेम डायरेक्शन. आर इन ए सेम डायरेक्शन, त्याला आपण काय म्हणाले आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि हे जे असणारे सेम डायरेक्शन आहे, त्याचबरोबर अदर आर्म्स, राहिलेले जे आर्म्स आहेत, मग दुसरी बाजू बघा, त्या दोन्ही बाजूची असणारे आर्म्स, इकडची किंवा इकडची, इकडची किंवा इकडची, अशा पद्धतीने बघा. तर 2 आर्म्स आहेत, तर 2 आर्म्स आर ऑन सेम साइड. हे पण आपल्याला सेम साइड मध्ये पाहिजे. म्हणजे आपण काय करतो बघा, एक तर ही बाजू बघा, इकडची बाजू, ह्यामध्ये 2 आर्म्स आहेत, ही एक आर्म आहे, हे एक आर्म आहे एका बाजूला आहे, किंवा इकडचा आर्म आणि इकडचा आर्म आहे, हा दुसऱ्या बाजूला पण सेम साइडला आहे. हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं असणारे पेअर्स हे आपण बघतोय. म्हणजेच हे जे आहे, देन इट इज कॉल्ड ॲज ए पेअर्स. अशा पद्धतीनं
पेअरिंगच्या फॉर्ममध्ये असणारे अँगल्स. पेअर ऑफ काय असणार आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स. मग ह्यामध्ये आपण जर बघितलं तर ह्या पद्धतीनं एक्झाम्पल आपण बघतोय. बघा कुठले कुठले करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. तर ह्यामध्ये करस्पॉन्डिंग अँगल्सच्या असणाऱ्या फॉर्म किंवा पेअर्स हे आपण त्याच्यामध्ये बघतोय. बघा करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असणार आहेत, तर अँगल बघा AMP, कुठे आपला AMP अँगल, तर अँगल AMP हा क्रॉस. त्याचबरोबर काय असणार आहे, अँगल MNR, कुठे आपला अँगल, तर हा दुसरा क्रॉस. बघा हा जो असणारा क्रॉस आहे, हा क्रॉस आणि हा क्रॉस, ही एक पेअर पहिली झाली. त्यानंतर दुसरी पेअर जर आपण बघितली, अँगल PMN. बघा दुसरी पेअर बघा, अँगल PMN, पुन्हा PMN ही पेअर बघा. आणि अँगल RNT बघा, तर ही पेअर म्हणजे जो दोन गोल केले ते असणारे पेअर, ही दुसरी पेअर झाली. त्यानंतर तिसरी पेअर बघा काय होत आहे, तिसरी पेअर जी आहे कुठली असणार आहे बघा, करस्पॉन्डिंग अँगलची असणार आहे तिसरी पेअर, अँगल AMQ. दुसरी बाजू बघा AMQ ही पेअर बघा. अँड अँगल काय असणार आहे, MNS. त्याचबरोबर लास्ट पेअर बघा, तर अँगल काय असेल, QMN. अँड काय असेल, अँगल SNT. तर ही जी असणारी पेअर जी आहे त्याला आपण काय म्हणलेलं आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स. याच पद्धतीनं आपण काय करतोय बघा, पुढचे असणारे पॉइंट आहेत. पुढची पेअर जर आपण बघितली, करस्पॉन्डिंग अँगल जसे आपण बघितले, संगत कोण म्हणतो आपण त्याला, तर संगत जोड्या ज्या आहेत, दोन्ही बाजूच्या असणाऱ्या संगत जोड्या, हे आपण त्याच्यामध्ये बघितले. आता आपण काय करतोय, तर यामध्ये